नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 2019 मध्ये रिलीज झालेल्या स्वीटहार्ट या हॉलिवूड पिक्चरची स्टोरी बघणार आहोत। तर चला तर स्टोरीला सुरुवात करूया। पिक्चरच्या सुरुवातीला जेन नावाची पोरगी समुद्रातून वाहून किनाऱ्यावर आलेली असते। तिच्या सोबतच तिचा मित्र ब्रेड पण समुद्रातून वाहून आलेला असतो आणि तो खूप जखमी झालेला असतो। जेन त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ब्रेड खूप जखमी झाल्यामुळे तो तिथेच मरण पावतो। त्यानंतर जेन ब्रेडला तिथेच किनाऱ्यावर सोडते आणि किनाऱ्यावर इकडे तिकडे भटकू लागते। थोडा वेळ भटकल्यानंतर तिला त्या किनाऱ्यावर कोणच दिसत नाही। ती एकटीच त्या किनाऱ्यावर अडकलेली असते आणि तिला स्वतः एकटीला त्या किनाऱ्यावरून बाहेर पडावं लागणार होतं। समुद्र किनाऱ्यावर पुढे गेल्यावर तिला एका झाडाला एक पर्स अडकवलेली दिसते। पर्स मध्ये बरंच सामान असतं। यावरून तिला समजतं की आपल्या अगोदर पण या किनाऱ्यावर कोणतरी आलेलं होतं। त्या पर्स मधून तिला लागणारं सगळं साहित्य घेते आणि तिथून निघून जाते। थोडं पुढे गेल्यानंतर तिला तिथं एक मोठं झाड दिसतं। ते झाडातून खूप पोकळ असतं। जेन तिथेच थोडा वेळ थांबते आणि विचार करते की रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावरच्या जीवांपासून वाचण्यासाठी आपल्याला या झाडाचा उपयोग होईल। अशा तऱ्हेने रात्र होते आणि रात्रीच्या वेळी ती त्या पोकळ झाडामध्ये झोपली जाते। सकाळ उठून ती समुद्र किनाऱ्यापाशी जाते आणि खाण्यासाठी तिथून मासे घेऊन येते। मासे घेऊन येत असताना तिला तिथं 2-3 कब्र दिसतात आणि ती तिच्या मित्राला पण त्या कबरी शेजारी गाडते। दुसऱ्या दिवशी जेन समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना तिला तिच्या मित्राची डेड बॉडी कोणीतरी उकरलेली दिसते आणि ती अर्धवट खाल्लेली असते। यावर ती खूप घाबरते आणि विचार करते की या समुद्र किनाऱ्यावर कोणता तरी खतरनाक जीव आहे। त्यामुळे ती स्वतःच्या संरक्षणासाठी लाकडापासून एक टोकदार हत्यार बनवते। दुसऱ्या दिवशी ती सकाळी मासे पकडायसाठी समुद्रापाशी जाते, तेव्हा तिला समुद्रामध्ये एक वस्तू तरंगत असल्याचं दिसतं। त्या वस्तूला काढण्यासाठी ती समुद्रात जाते। वस्तू काढत असताना ती थोडी डुबकी मारते, त्यावेळेस तिला समुद्रामध्ये एक मोठं होल दिसतं। ते होल पाहून ती खूप घाबरते आणि लवकर पोहत ती समुद्र किनाऱ्यावर येते। किनाऱ्यावर आल्यावर ती सुटकेस उघडते आणि तिला त्या सुटकेसमध्ये बूट आणि काही कपडे भेटतात। ते कपडे आणि बूट घालते। रात्रीच्या वेळी तिला समुद्र किनाऱ्यावरून एक विमान जाताना दिसतं। ती त्यांना सिग्नल देण्यासाठी एक फ्लेअर गन आकाशात उडवते। ते विमान तिच्या सिग्नलला काही रिस्पॉन्स देत नाही। तिनं आकाशात फ्लेअर गन मारल्यामुळे तिथं खूप प्रकाश झाला होता आणि फ्लेअर गनच्या प्रकाशामध्ये तिला समुद्रामध्ये एक मोठा जीव दिसला। ती त्या जीवाला बघून खूप घाबरते। ती त्या पोकळ झाडामध्ये जाऊन लपते। तो जीव त्या झाडापाशी येतो आणि त्या झाडावर मोठमोठ्याने हल्ला करतो। ते झाड मजबूत असल्यामुळं त्याच्या हल्ल्यामध्ये तुटत नाही आणि शेवटी थकून तो जीव समुद्रामध्ये माघारी जातो। सकाळ झाल्यावर जेन त्या झाडामधून बाहेर येते। त्या जीवानं झाडावर खूप मोठ्यानं हल्ला केल्यामुळे ते झाड खूप डॅमेज झालेलं असतं। त्यामुळे जेन त्या जीवापासून वाचण्यासाठी दुसरा प्लॅन तयार करते। थोड्या वेळानं जेन समुद्रात जाते आणि समुद्रातून मोठमोठे मासे घेऊन येते आणि ती मासे त्या झाडावर लटकवत ठेवते आणि ती तिथंच शेजारी एक खोल खड्डा खणते आणि त्या खोल खड्ड्यावर नारळाची पानं पसरवून त्या खड्ड्यामध्ये बसते। थोड्याच वेळानं तिथं अंधार होतो आणि रात्रीच्या वेळी तो जीव तिथे येऊन ते लटकत ठेवलेले मासे खाऊन जातो। तिनं जो प्लॅन केला होता त्या प्लॅन नुसार तो जीव त्या माशांना खाऊन जातो। त्यामुळे ती खूप खुश होते। दुपारच्या टाइमला जेनला समुद्रातून एक बॉडी वाहून आलेली दिसते। ती अर्धवट बॉडी ती रात्रीच्या वेळी त्या झाडाला टांगून ठेवते। रात्र झाल्यावर तो जीव येतो आणि ती डेड बॉडी खाऊन जातो। तिचा दुसरा पण प्लॅन सक्सेसफुल झाल्यामुळे ती जेनने त्या रात्री त्या भल्या मोठ्या जीवाला पाहिलेलं असतं। खूप जवळनं तिनं त्या जीवाला पाहिल्यामुळे तिला त्या जीवाच्या हाईटचा अंदाज आला होता। त्यामुळे ती किनाऱ्यावर सर्वात उंच झाडं शोधते आणि त्या झाडावर एक झुला बांधते आणि रात्रीची त्या झुल्यामध्ये झोपली जाते। अंधार पडल्यावर तो भला मोठा जीव त्या झाडांपाशी येतो आणि त्याला जेन हितच असल्याचा भास होतो। त्यामुळे तो ते झाड मोठमोठ्याने हलवू लागतो। जेन पण त्या झुल्यातून खाली पडते। ती तिथून उठते आणि आपला जीव वाचवण्यासाठी त्या समुद्र किनाऱ्यावरून फास्ट पळायला सुरुवात करते आणि तो पण जीव तिच्या मागे पळायला सुरुवात करतो आणि अचानक तिच्या समोर येऊन उभा राहतो।
आणि तो जीव जेनला उचलून समुद्रात फेकतो. त्यामुळे जेन खूप जखमी झाली होती आणि बेशुद्ध होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेन तिची जखम धुण्यासाठी समुद्रापाशी येते. तेव्हा तिला समुद्रामध्ये एक राफ्ट दिसते. ती त्या राफ्टपाशी जाते तेव्हा तिला राफ्टमध्ये तिचा एक मित्र आणि एक मैत्रीण भेटते. ती त्यांना पाहून खूप खुश होते आणि त्यांना मिठी मारते. थोड्या वेळानंतर ती त्यांना समुद्र किनाऱ्यावर घेऊन येते आणि त्यांना तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगते. पण ते दोघेजण जेनवर विश्वास ठेवत नाहीत. उलट ते दोघेजण जेनची चेष्टा मस्करी करतात आणि तिच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. दोघेजण आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष देत आहेत हे जेनला समजतं आणि राफ्ट घेऊन पळून जाण्याचा विचार करते. राफ्ट घेऊन पळून जात असताना ते दोघे जेनला बघतात आणि तिला मारून मारून जखमी करतात व समुद्र किनाऱ्यावर घेऊन येऊन तिला एका ठिकाणी बांधून ठेवतात. जेन त्या दोघांना खूप वेळा सांगत असते की तो जीव फक्त रात्रीचाच येतोय, त्यामुळे तुम्ही दोघं पण सावध राहा. पण ते दोघे जण जेनच्या बोलण्याकडे खूप दुर्लक्ष करतात. संध्याकाळचं जेवण केल्यानंतर जेनची मैत्रीण समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाते. त्यावेळेस तो समुद्रजीव तिच्यापाशी येतो आणि तिला समुद्रात घेऊन जातो. जेन आणि तिचा मित्र तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तो समुद्रजीव घेऊन समुद्रात घेऊन जातो. झालेल्या घटनेमुळे जेनचा मित्र खूप घाबरलेला असतो. जेन त्याला समजावीत म्हणते की तो समुद्रजीव फक्त रात्रीचाच बाहेर येतो आणि आपली शिकार घेऊन जातो. त्यामुळे आपल्याला इथून दिवसात जायला लागेल आणि रात्र होईपर्यंत आपण या किनाऱ्यापासून खूप लांब गेलेलो असं बोलून ते दोघेजण राफ्ट काढतात आणि राफ्टमध्ये पुढे जातात. थोडं पुढे गेल्यानंतर जेनच्या मित्राला तो समुद्रजीव समुद्रामध्ये दिसतो आणि त्यांच्या राफ्टवर हल्ला करून तो जेनला समुद्रात घेऊन जातो. जेनचा मित्र देखील त्या समुद्रजीवाच्या पाठीमागे समुद्रात जातो. जेनपाशी छोटासा चाकू असल्यामुळे ती त्या समुद्रजीवाला खूप वेळा वार करते. त्यामुळे त्या समुद्रजीवाचं लक्ष भटकते आणि तो समुद्रजीव जेनच्या मित्राच्या पाठीमागे लागतो आणि त्या मित्राला घेऊन तो त्या समुद्रातील होलमध्ये निघून जातो. आपले 2 मित्र गमावल्यामुळे जेनला खूप दुःख झालेलं असतं आणि ती समुद्र किनाऱ्यावर येऊन त्या समुद्रजीवाचा मुकाबला करण्याचा निर्णय घेते. ती त्या समुद्रजीवाला जाळून मारण्याचा प्लॅन बनवते आणि त्यासाठी ती समुद्र किनाऱ्यावरची लाकडं गोळा करते आणि अशा प्रकारे तिनं त्या समुद्रजीवासाठी ट्रॅप बनवलेला असतो. त्या वेळाने अंधार पडल्यावर तो समुद्रजीव जेनने ट्रॅप केलेल्या जागी येतो. जेन तिने तयार केलेल्या ट्रॅपमध्ये आग लावते. त्या आगीमुळे तो समुद्रजीव खूप भडकतो आणि जेनवर खूप हल्ला करू लागतो. समुद्रजीवाशी लढताना जेनाचे टोकदार हत्यार तयार केलेले असतात. त्या हत्याराने ती त्या जीवावर वेळा जोरजोराने वार करते. त्यामध्येच तो समुद्रजीव मरण पावतो. तो समुद्रजीव मेल्यानंतर जेन त्या समुद्रजीवाची मान कापून त्याच्या शरीरापासून वेगळी करते आणि सुटकेचा निश्वास घेते.